नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळेजण? आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईन झालात. काय म्हणाल माझं आता काय सुरू होतं? माझं आपलं नेहमीचं स्कॅनिंग आणि जे हिलिंगच्या आपल्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामधलं स्कॅनिंग सुरू होतं. सो असं स्कॅनिंग वगैरे चालू होतं माझं, तर ते मी स्कॅनिंग करतोय. काय 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 म्हणाल? ओ येस येस येस, आजचा आपला हा व्हिडिओ जे अ, आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता जी खूप आता ताणून धरलेली आहे की अ, मागे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपण आता स्वतः बघणार आहोत, आपली स्वतःची एनर्जी फील करणार आहोत आणि स्वतःच्या एनर्जीला स्पर्श करून बघणार आहोत, सेन्स करून बघणार आहोत. येस, आपला आजचा व्हिडिओ तोच व्हिडिओ आहे. सो लेट स्टार्ट. माझं असं म्हणणं आहे की आपण आता गप्पा मारत बसायला नको, आपण डायरेक्ट सुरुवात करू. सो मंडळी, आपण बघितलंय की सर्वसाधारण आपले देवी देवता, साधू संत आशीर्वाद देतात, ब्लेसिंग्स देतात. आपले आजी आजोबा, बुजुर्ग मंडळी, वडीलधारी मंडळी आपल्या सगळ्यांना सांगतात, छान होऊ दे रे बाबा, तुझं सगळं व्यवस्थित होऊ दे. सो दोन्ही हातांनी ते आपल्याला ब्लेसिंग्स देतात. सो आता मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट नोटीस तुम्ही करा किंवा विचारात घ्या असं मला म्हणायचं आहे, की आपण जेव्हा असा हात करतो किंवा एखादे साधू संत जेव्हा असा हात करतात, तेव्हा माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या हातामधनं काही तरंग लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण असं सिनेमामध्ये वगैरे बघतो की त्या स्वामी समर्थांनी असा हात केला आणि त्याचा दुखत असलेला हात किंवा दुखत असलेला पाय बरा झाला. याचा अर्थ स्वामी समर्थांच्या हातामधनं काही तरंग लहरी बाहेर पडल्या असतील आणि त्याचा इम्पॅक्ट होऊन त्या माणसाचं हात किंवा पाय जे काही दुखत होतं ते बरं झालं असेल. अर्थात ते स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे आपण काही मजत आवड असे काय थोडंपण तर त्यांच्याशी तुलना आपण करू शकत नाही. पण म्हणायचा मुद्दा हा आहे की हातामधनं काहीतरी तरंग लहरी बाहेर नक्कीच पडत असणार. आणि माझं असं म्हणणं आहे की येस, आपल्या हातामधनं आपण जरी असं नुसता हात केला तरी तो हात नुसता नसतो, त्याच्यामधनं काही ना काहीतरी तरंग लहरी बाहेर पडत असतात. मग आता जर या हातामधनं काही तरंग लहरी बाहेर पडतायत किंवा आपण असं ब्लेसिंग केलं, आशीर्वाद मुद्रेमध्ये हात ठेवला, तर आपल्या हातांमधनं काही तरंग लहरी बाहेर पडत असतात, असं माझं म्हणणं आहे किंवा असं मला वाटतं. तर मग आपण आता एक छोटासा प्रयोग करूया की माझ्या ह्या हातामधनं बाहेर पडणाऱ्या तरंग लहरी आणि माझ्या ह्या हातामधनं बाहेर पडणाऱ्या तरंग लहरी, दोन्ही हात जर एकमेकांसमोर आले तर ह्या तरंग लहरींचा साठा, संचय ह्यामध्ये तयार होणार आहे. म्हणजे एकमेकांना त्या क्लॅश होणार आहे. ह्या हातामधनं बाहेर पडणाऱ्या तरंग लहरी, ह्या हातामधनं बाहेर पडणाऱ्या तरंग लहरी ह्यामध्येच येणार आहेत. मग जर दोन्ही हातांमधनं तरंग लहरी बाहेर पडतायत आणि जर दोन्ही हात एकमेकांसमोर आहेत, तर नक्कीच त्या तरंग लहरी इथल्या इथेच फिरत राहणार आहेत आणि त्या आपल्याला सेन्स करता येणार आहेत, आपल्याला त्या जाणवणार आहेत. आपल्याच हाताच्या तरंग लहरी आपल्याला जाणवणार आहेत. तर चला म्हणजे आपण हा प्रयोग करूया. आपण आता 2 मिनिटासाठी तुम्ही हात असे ठेवा किंवा तुम्ही हात असे ठेवा, तुम्हाला जसं सोपं वाटतंय तसं तुम्ही ठेवू शकता. थोड्या वेळासाठी आपण हात एका सर्टन अंतरावर एकमेकांपासून पण एकमेकांच्या समोर ठेवूया आणि शांत होऊया. काही जणांना 2-3 मिनिटं लागतात, काही जणांना 5 मिनिटं लागतात, काही जणांना क्षणार्धातच जाणवतं. आता हा हात, एक हात दुसऱ्या हाताच्या समोर आहे आणि हळुवारपणे आपण शांतपणे ब्रिदिंग करूया, मन प्रसन्न ठेवूया. वा, नुसत्या विचारांनीच किती शांत आणि मस्त वाटतंय. काय म्हणताय म्हणजे काही जाणवत आहे हातामध्ये? आता आपण हळुवार हात जवळ घेऊयात. थोडस जड जाणवत आहे हातामध्ये, राईट? बरोबर, तुम्हाला जे वाटतंय ते योग्य आहे. आपण हात थोडेसे मागे घेऊयात आणि पुन्हा एकदा हात जवळ आणूयात. अरे बापरे, हातामध्ये काही ना काहीतरी मध्ये घट्ट आणि जड जाणवत आहे. काही लोकांना टिंकलिंगचे इफेक्ट जाणवत असतील. प्रत्येकाची सेन्स करण्याची पद्धत वेगळी असते, पण जनरली एक दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी बॉल आहे किंवा असं काहीतरी आहे असं जाणवत आहे का आपल्याला? येस, बरोबर. तर दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी आहे मंडळी. हे जे जाणवत आहे तुम्हाला, ही आहे तुमची एनर्जी, तुमची स्वतःची एनर्जी. तुमच्या ह्या हातामधनं बाहेर पडणारी एनर्जी आणि तुमच्या ह्या हातामधनं बाहेर पडणारी एनर्जी
हे एकमेकांच्या समोर आल्यामुळे त्या एनर्जीचा इथे साठा झालेला आहे आणि आता तो तुमच्या हाताला फील होतोय. चला पुन्हा एकदा आपण फील करूया. हळूवारपणे ब्रीदिंग इन, ब्रीद आउट करताना हात जवळ, ब्रीद इन करताना हात लांब, अगदी हळूवार करायचंय. ब्रीद इन करताना हात आतमध्ये, ब्रीद आउट करताना हात आतमध्ये. व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दाखवताना लिमिटेशन्स आहेत. तुम्ही तुमचा वेळ घेऊन हा प्रयोग करू शकता. काही जणांना 2 मिनिटातच जाणवेल की आपल्या हातामध्ये काहीतरी आहे, तर काही जणांना असं वाटेल की अजून थोडा वेळ थांबलं पाहिजे. ही सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही जणांचं असं होतं की त्यांना पटकन जाणवतं, काही जणांना 1-2 दिवस हा प्रयोग करत राहिल्यानंतर जाणवतं. कारण आपल्या तळहातामध्ये चक्र असतात, त्याला पाम मायनर चक्र म्हणतात. काही लोकांची चक्र जर ती ब्लॉक असतील, तिथे जर दूषित ऊर्जा असेल, तर त्यांना सेन्सिटिव्हिटी फील व्हायला वेळ लागतो. थोडासा सेन्सिटिव्हनेस कमी असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. बट मोस्ट ऑफ द टाइम 99% तुम्ही तुमच्या हातामधली एनर्जी फील करू शकता. आणि जर मंडळी तुम्ही तुमच्या हातामधली एनर्जी आत्ता ह्या क्षणाला फील करू शकताय, तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एखाद्याला ब्लेसिंग देताय, आशीर्वाद देताय, तेव्हा ह्याचा अर्थ तुमचं इंटेन्शन त्या व्यक्तीसाठी नक्कीच काम करतंय. म्हणजेच मी जर कोणाला सांगितलं की बाबा रे तुझं खूप सगळं छान होऊ दे, तुझं नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, शारीरिक, मानसिक सगळं काही छान होऊ दे रे बाबा, तुला आशीर्वाद, ब्लेसिंग्स, तर माझ्या हातामधनं ब्लेसिंग्सच्या तरंग लहरी बाहेर पडतायत, समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचतायत, त्याचा ऑरा त्या ग्रहण करतोय. ज्याच्या ब्लेसिंग्स देण्याच्या शुद्धतेमध्ये किंवा टेक्निक्समध्ये किंवा याच्यामध्ये जास्त पॉवर आहे, ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. आजचा मुद्दा फक्त हाच आहे की आज आपण आपली एनर्जी फील करून बघितली, आज आपली एनर्जी आपण स्वतः सेन्स करून बघितली. सो मंडळी, कसं वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा एनर्जीचा स्त्रोत, ऊर्जेचा स्त्रोत फील करू शकलात? पाहूता आता तरंग लहरी आपण पाहू तर शकत नाही. इव्हन आपल्याला जर बॅक्टेरियाज पाहायचे असतील तरी सुद्धा मायक्रोस्कोपची गरज लागते. तरंग लहरी तर बॅक्टेरियापेक्षाही सूक्ष्म आहेत, त्यामुळे आपण पाहू तर शकत नाही, पण सेन्स नक्की करू शकतो. सो प्रयोग असा आहे की तुम्ही दोन्ही हात एकमेकांसमोर ठेवून काही काळासाठी थोड्या वेळ शांत, 2 मिनिटं 3 मिनिटं शांत ठेवायचं. हळूवार हात लांब न्यायचे, हळूवार हात जवळ आणायचे आणि तुम्ही तुमची एनर्जी सेन्स केली. आज आज आपण एक पाऊल पुढे गेलेलो आहे. सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. कसा वाटला तुम्हाला सर्वांना जरूर सांगावं आणि त्याचबरोबरीने काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारावे. तोपर्यंत थँक्यू सो मच. सॅल्यूट.